नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यंत्रांनी केलं बंड या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 4 आहे। याआधील पाठाच्या भागांमध्ये आपण पाठाचा परिचय अभ्यासलेला आहे आणि त्यावरून यंत्रांचा मानवी जीवनावरती कसा विपरीत परिणाम होऊ शकतो हे आपण अभ्यासलेलं आहोत। यंत्रांनी केलं बंड या पाठाच्या सेशन क्रमांक 4 मध्ये आपण उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदांना सुरुवात करूया। आतापर्यंत आपण पाठाच्या परिच्छेदांमधून हे जाणून घेतलं की दीपक आणि त्याच्या सोबत असलेले यंत्रमानव यांनी पूर्णतः दीपकच्या आणि त्याच्या वडिलांविरुद्ध बंड पुकारलेला आहे असं आपण दीपकच्या या वर्णनावरून अभ्यास केला आणि दीपकच्या वडिलांच्या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले जे यंत्रमानव होते त्यांनी वडिलांच्या खोट्या सह्या करून सगळी जी काही वडिलांची इस्टेट होती ती स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती, खोट्या सह्या वगैरे करून। आणि आता त्या यंत्रमानवाने त्याच्या वडिलांसारखाच एक हुबेहूब यंत्रमानव बनवला होता आणि तो वडीलरूपी यंत्रमानव दीपकला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करतो। अभ्यास पूर्ण झाल्यावरती तो त्याला खेळायला सोडतो। गृहपाठ केला आणि तो मग आपल्या वर्गातल्या मैत्रिणीकडे खेळायला गेला। तिथे त्याची मैत्रीण जुली त्याला दिसत नव्हती म्हणून तो तिच्या बंगल्याभोवती शोधतो, बागेत शोधतो, पण ती जुलीत काही दीपकला भेटत नाही आणि मग तो एकदा तिथेच निराश होऊन हताश होऊन पायरीवर जाऊन बसतो। तेवढ्यात काय होतं की धापा टाकत कुणीतरी खणखण करत येताना दिसलं। जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आलं की एक यंत्रमानव त्याच्या मैत्रिणीला जुलीला कडेवर घेऊन येत होता। ती ओरडत होती, सोड मला, खाली उतरव, मला चालता येतंय, मी पळणार नाही। बघा आतापर्यंत आपण दीपकच्या मनावरती त्याच्या बुद्धीवरती यंत्रांनी इतका काही प्रभाव केलेला होता की त्याला सर्वत्र यंत्रमानवच दिसत होते। शाळेमध्ये पण सर्वत्र त्याला यंत्रमानवच दिसत होता आणि आता तो झोपेमध्ये सुद्धा सगळे त्याचे जे काही विचार वगैरे चालले ते यंत्रमानवांच्या संदर्भातच चाललेले आहे। दीपक जवळ तो यंत्रमानव तिला तसाच घेऊन आला तेव्हा ती ओरडली, दीपक तू केव्हा आलास? किती उशिरा आलास खेळायला? आणि हा लोखंडी राक्षस बघ मला कसा सोडतच नाही, सोड की मला, ठेव खाली। जुली उगाच धिंगामस्ती करू नकोस, काही उपयोग नाही। या लोखंडी राक्षसाशी धिंगामस्ती केलीस तर तुलाच खर्चटेल लागेल। मुकाट्यानं वागवतोय तसं वागवून घे, कारण आता जगातल्या यंत्रांनी बंड करून जगाचा ताबा मिळवलाय। यंत्र आता जगावर राज्य करतात, असं म्हणून त्या यंत्रमानवानं तिला खाली सोडलं। आता बघा त्याच्या मस्तिष्कावरती त्याच्या मनावरती पूर्ण यंत्रमानवाने घर करून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याला सर्वत्र यंत्रमानवांनी जणू काही बंड केलेला आहे आणि पूर्ण जगावरती त्या यंत्रमानवाने ताबा मिळवलेला आहे असं वाटत आहे दीपकला। आणि त्यामुळे त्याची मैत्रिणीला सुद्धा तो त्या पद्धतीनेच वागवत आहे। दीपकच्या मैत्रिणीचं नाव जुली आहे आणि जुलीला तो यंत्रमानव घेऊन चाललेला आहे आणि जुली त्याच्या तावडीतून स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यावेळेस सुद्धा त्या जुलीला तो काही गोष्टी समजावून सांगत आहे की आता यंत्रांनी बंड केलेला आहे आणि सगळ्या जगाचा ताबा मिळवला आहे, आता यंत्र ह्या जगावरती राज्य करेल। खरंच विद्यार्थी मित्रांनो असं झालं तर आज मानवामध्ये जो जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आपल्याला पाहायला मिळतो त्या यंत्रमानवाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे का? यंत्रमानवाला स्वतःची अशी बुद्धी असते का? विचार करण्याची क्षमता असते का त्यांच्याकडे? चांगलं काय वाईट याचं त्यांना जाणीव असते का? अगदीच नाही। तर मग आज मानवाची जागा जर यंत्रमानवाने घेतली तर जगातील माणुसकी संपून जाईल, मनुष्याचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि त्यामुळेच मानवाने आता तरी कुठेतरी थांबायला हवं। ह्या यंत्रमानवाच्या अधीनस्थ न होता स्वतःची कामं स्वतः करून किंवा मनुष्याकडूनच ही करून घेतलेली असली पाहिजे, नाहीतर आज पूर्ण जगामध्ये मनुष्य जातीचा जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो। पुढे
जुली म्हणाली, दीपक आपण सुटलो. दीपक म्हणाला, असं नाही म्हणता येणार. त्यांचा मेंदू गणिती यंत्राचा आहे. आपण कुठे आहोत हे त्याला कळू शकेल. तो आला बघ. थांब, त्याची पाठ आपल्याकडे आहे. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक बटन दिसतंय. हळूच जाऊन ते दाबतो. बघूया काय होतंय ते. असं म्हणून दीपक हळूच त्या यंत्ररक्षकाकडे गेला आणि त्यानं त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असलेलं बटन दाबलं आणि एकदम घड्याळाच्या गजरासारखा गजर झाला. दीपक जागा होऊन ताडकन उठून बसला. त्यानं पाहिलं तर सकाळचा 7चा गजर झाला होता. दीपकनं आजूबाजूला पाहिलं आणि तो पुटपुटला, भयानक स्वप्न. तर बघा, आता ह्या परिच्छेदामधून आपल्याला कळत आहे की आत्तापर्यंत दीपकने जी यंत्रमानवाची गोष्ट आपल्याला सांगितलेली ती खरी वास्तव्यात नव्हती. ते स्वप्नामध्ये पाहत होता. पण बघा, त्याच्या मनावरती, त्याच्या बुद्धीवरती त्या यंत्रमानवाने एवढं काही आकृष्ट केलेलं होतं. त्याचं पूर्ण जीवन व्यापून टाकलेलं होतं त्याला. म्हणून सर्वत्र ते यंत्रमानव आणि यंत्रमानवच दिसत होते. इव्हन तो जेव्हा झोपला तर झोपेमध्ये सुद्धा त्याला जे स्वप्न पडत होते ते यंत्रमानवाचं स्वप्न पडत होतं की यंत्रमानवांनी काय केलेले, त्याच्यावरती रागवलेले आहेत. त्याचे खेळणे तो मोडून तोडून त्याच्या रचना बघायचा प्रयत्न करत असतो आणि ह्या यंत्रांना त्याचा फार राग येतो. म्हणून त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये त्या यंत्रांना दीपकचा राग आलेला आहे. त्याच्या डोळ्यातून दीपकविषयी खूप क्रोध दिसत आहे आणि मग त्यांनी बंड पुकारलेला आहे आणि सगळ्या जगाचा ताबा त्यांनी मिळवलेला आहे. त्याच्या वडिलांनी ज्या काही गोष्टी त्यांच्या सुखसुविधेसाठी बनवलेल्या होत्या, आता त्याच त्याच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी ठरल्या होत्या. आणि हे सगळं पाहिलं तर वास्तविक नव्हतं. ते काय होतं, दीपकचं स्वप्न होतं. पण ह्या पाठाच्या माध्यमातून ही जरी विज्ञान कथा असेल, पण आपण वस्तुस्थिती इथे लेखकाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जर अजूनही थांबलो नाहीत, यंत्रमानवांच्या अधीनस्थ आपण जर जीवन जगायचा प्रयत्न केलं तर हे जे काही दीपकचं स्वप्न होतं ते वास्तव्यात उतरवायला वेळ लागणार नाही. दीपक एकदम काही आठवण झाल्यासारखा ओरडला, अरे बाप रे बाबा, आणि पळत सुटला. वाटेत त्याला त्याच्या स्वयंपाकी भेटला. तो त्याच्याकडे चहा घेऊन निघाला होता. दीपकनं त्याला विचारलं, बाबा कुठं आहेत? तो म्हणाला, आज लवकर न्याहारी करून कचेरीत गेले. दीपक तिकडे धावला आणि बाबांच्या खोलीत जाऊन ओरडला, बाबा तुम्ही तुमच्या यंत्र अधिकाऱ्यांना काढून टाका. पूर्वीची माणसं कामावर घ्या, नाहीतर आणि हुंदके देऊन तो रडू लागला. आता बघा, त्याला त्याच्या बाबांनी तो झोपेतून उठला, भयंकर स्वप्न पडलं होतं असं त्याला जाणवलं आणि म्हणून तो बाबांना पहिला आठवण करून ओरडायला लागतो आणि मग तो बाबांकडे पळत जातो. त्यांच्या जिथे ते काम करत असतात त्या कार्यालयात जातात आणि तो वडिलांना सांगतो की हे काही तुम्ही यंत्रमानव वगैरे बनवलेले ना, ते सगळं काढून टाका आणि ज्या माणसांना तुम्ही कामावरून काढून टाकले ना त्यांना तात्काळ कामावर बोलवून घ्या. आणि तो जोरजोरात रडू लागला. वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं, दीपक, अरे मलाही असंच वाटायला लागलं होतं. एकटं आणि सुनं वाटायला लागलं होतं. उदास, शुष्क आणि निर्जीव वाटायला लागलं होतं. म्हणून मी कालच ठरवलं होतं की आपली सगळी ऑफिसची माणसं परत बोलवायची, यंत्र कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करायची. मग आता बघा, सतत दीपकच्या वडिलांना पण आता असह्य झालेलं होतं, कारण की सतत यंत्रमानवांबरोबर काम करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये निर्जीवता जाणवायला लागली होती. कुठे कुठे त्यांना सुनं किंवा एकटेपणा सतवायला लागला होता. कारण की माणूस आपल्या मनातील भावना, मग तो राग असू दे, द्वेष असू दे, प्रेम असू दे, माया असू दे, काही असू दे, सुख असू दे, दुःख असू दे, तो फक्त मानवाजवळच बोलू शकतो, दुसऱ्या मानवाजवळ की नाही. आणि दुसरा मानवच त्याच्या भावनांना समजून घेऊ शकतो. पण आता बऱ्याच कालावधीपासून दीपकचे वडीलसुद्धा त्या यंत्रमानवांबरोबर काम करून त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्याला निर्जीवता, उदास आणि शुष्कता असं जीवन वाटायला लागलं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं की ज्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून काढून टाकलेलं आहे त्यांना पुन्हा कामावर बोलवायचं. म्हणून त्या सर्वांना काल रात्री फोन केले, तारा केल्या आणि विमानानं इथं बोलवून घेतलं. दीपकला घेऊन दीपकचे बाबा कचेरीत हिंडले. कचेरीत पुन्हा निर्माण झालेला जिवंतपणा, गजबज, हास्य, विनोद, कामाची धावपळ पाहून दीपक सुखवला. बघा, आता इथे हा मनुष्याचा जिवंतपणा पाहायला मिळतो आपल्याला. जेव्हा इथे वर्णन केलेलं आहे, तुम्ही ह्या वस्तुस्थितीचा आपण नेहमीच जाणीव ठेवली पाहिजे की यंत्रांच्या द्वारे जे आपण एक निर्मनुष्य किंवा शुष्क, उदास असं आयुष्य जगत असतो, पण जेव्हा मनुष्य
आजूबाजूला असतात, इतर मानव किंवा लोक आपल्या आजूबाजूला असतो, तेव्हा तो जिवंतपणा, तो हास्य विनोद, ती गजबज, ती कामाची धावपळ जणू काय आपल्या जीवनाला सुखावं वाटत असतं. आणि तो दीपक हे सगळं वातावरण पाहून सुखावला, आनंदाने हसू लागला. ते पाहून दीपकचे बाबा त्याला म्हणाले, दीपक, काही झालं ती माणसंच असतात. माणूस आहे तिथे जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलके आहे. यंत्र कधीही माणसाची जागा घेऊ शकणार नाही. आणि ते खरंच नव्हतं का? तर मग बघा, आता पाठाच्या शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे की खरोखर मनुष्याच्या जागी जर यंत्रांनी मनुष्याची जागा घेतली तर ते शक्य होईल का? मानवाला स्वतःचं आयुष्य स्वतंत्रपणे जगता येईल का? तर नाहीच. कारण की जिथे माणूस आहे तिथे प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, माणुसकी आहे. म्हणूनच हे विश्व आज पण टिकून राहिलेले. आणि खरोखर इथे लेखकांनी सांगितले की माणसांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण पाठाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो अभ्यासणार आहे. बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1, फरक सांगा. याच्यामध्ये नंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, पाठात खाली यंत्रे कोणती कार्य करतात. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेले भाकिते. हे प्रश्न क्रमांक 3, 4 हे सगळं आपण सलग आता अभ्यासणार आहोत उत्तरासकट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 1 आकृती पूर्ण करा वगैरे हे जे प्रश्न आपण पाहिलेले स्वाध्यायामध्ये त्याची उत्तर आपण पाहूया. प्रश्न 1 आहे, यंत्राद्वारे केलेली जाणारी कामे आणि माणसाद्वारे केलेली जाणारी कामे यांच्यामध्ये फरक आपल्याला सांगायचा आहे. 1, यंत्राद्वारे केली जाणारी कामांमध्ये पहिला मुद्दा आहे आपला सांगितलेला मजकूर टाईप करणे. माणसांद्वारे जी कामे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 4 मुद्दे दिलेले आहेत. आपण पहिले यंत्राद्वारे केलेली कामे कोणते ते जाणून घेऊया. पहिला आहे सांगितलेले मजकूर टाईप करणे. दुसरा आहे फोनचा निरोप ध्वनिमुद्रित करणे. तिसरं आहे पुस्तक छपाई करणे. चौथं बँक व कार्यालयीन कामे करणे. तर माणसांद्वारे केली जाणारी कामं आहेत. 1, मुलांची देखभाल करणे. 2, स्वयंपाक करणे. 3, कपडे धुणे, भांडी घासणे. आणि 4, वृद्ध माणसांची सेवा करणे. पुढचा प्रश्न आहे की पाठात खालील यंत्रे कोणती कार्य करतात ते आपल्याला सांगायचे आहेत. पहिलं जसं की यंत्र आहे रोबोफोन, तर त्याचं कार्य की फोन करणे आणि फोन घेणे. त्याच्यानंतर दुसरं यंत्र आहे यंत्रमानव, तो काय करतो? कार्यालयीन कामे करतो. तिसरं यंत्र जे होतं ते सयाजी नावाचं यंत्र होतं, तो काय करतो? कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करतो. पुढचा प्रश्न आहे दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेले भाकिते. उत्तर आहे पहिलं, प्रत्यक्ष मालकाची सही करून पत्र पाठवता ही उघड दरोडखोरी झाली. त्याच्यानंतर दुसरं आहे यंत्र मानवांना अर्थात यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळवता येणार नाही. आणि तिसरं आहे यंत्र कधीही बाबांवरती अधिकार गाजवू शकणार नाही. हे दीपकने त्याला जे स्वप्न पडले होते त्याच्यामध्ये केलेले भाकीत आहेत. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांची विशेषणे आणि विशेष्य तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. उद्धट, उद्धार, हुबेहूब, नक्कल, अमानुष, यंत्र, परिपूर्ण, मनोव्यापार. तर इथे तुम्हाला उत्तर आणि ते उत्तरामध्ये त्याचे विशेषण आणि विशेष्य दोन्ही लिहून दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ योग्य अर्थांच्या जोड्यात जुळवायचे आहेत. अ गट दिलेला आहे, ब गट दिला आहे. अ गटमध्ये पहिला आहे हकालपट्टी करणं, तर त्याचं उत्तर आहे हाकलून देणे. दुसरं आहे स्तंभित होणे, त्याचं उत्तर आहे आश्चर्यचकित होणे. तिसरं आहे चूर होणे, त्याचं उत्तर आहे मग्न होणे. आणि चौथं आहे वटणीवर आणणे, त्याचं उत्तर आहे योग्य मार्गावर आणणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खालील काही शब्दांची यादी दिलेली आहे. त्यातील शब्दांचे उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द वर्गीकरण आपल्याला करायचे आहेत. उपसर्ग म्हणजे की ज्या शब्दाच्या आधी आपण शब्द लावतो आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार करतो त्याला आपण उपसर्ग म्हणतात. आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या नंतर येणारे काही प्रत्यय असतात, शब्द असतात, ते जे आपण शब्दांच्या नंतर जोडून प्रत्यय लावून त्याला नवीन शब्द बनवतो. त्याच्यामध्ये बघूया हे जे शब्द आहेत अवलक्षण, भांडखोर, दांडकाई, पहारेकरी, पंचनामा, दरमहा, विद्वता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज आणि प्रतिदिन. त्याच्यामध्ये उपसर्ग घटित शब्द आहेत अवलक्षण म्हणजे लक्षणच्या आधी अव लावलेला आहे. तसंच दरमहा, महाच्या आधी दर लावलेला आहे. नाराज, निर्धन, दररोज, बिनतक्रार, प्रतिदिन. तर याच्यामध्ये नि, बी आणि बिन आणि प्रति हे शब्द लावलेले आहेत म्हणून ते उपसर्ग घटित शब्द आहेत. पुढे पाहूया प्रत्यय घटित शब्द. भांडखोर, दांडगाई, पहारेकरी,
पंचनामा, विद्वता, गावकी आणि दगाबाज हे प्रत्ययघटित शब्द आहेत. पुढचा प्रश्न तुम्हाला स्वमतवर आधारित आहेत. पाहूया. तुमच्या मते माणसाला यंत्र हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर आहे, माझ्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्र कधीच ठरू शकणार नाहीत. निश्चितच यंत्र हे काही बाबतीत माणसांपेक्षा श्रेष्ठ आहेत, परंतु यंत्र माणसांची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत. यंत्र अनेक काम अचूक व अफाट वेगाने करतात. यंत्राचे गणिती कौशल्यही अफाट आहे. यंत्रामुळे आपण अनेक कामे कमी वेळात व कमी कष्टात करू शकतो. तिकिटे बुक करणे, बँकेचे व्यवहार करणे अशी विविध कामे माणूस यंत्रांच्या साहाय्याने कोठूनही करू शकतो. अंतराळात, सागरतळी, खाणीच्या ठिकाणी जिथे जिथे माणूस स्वतः जाऊ शकत नाही, तिथे तिथे यंत्र म्हणजेच मानवी रोबो जाऊन काम करतात. ह्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. सांगितलेले आदेश दिलेले सर्व कामे यंत्र उत्तम प्रकारे करू शकतात, पण एखाद्या विपरीत परिस्थितीत प्रसंगावधानाने मनुष्य ज्याप्रमाणे योग्य निर्णय घेऊ शकतो त्याप्रमाणे यंत्र स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. यंत्राने केलेल्या कार्यात यांत्रिकपणाच असतो. त्यात प्रेम, माया, आपुलकी, सौंदर्य, दृष्टिकोन, मानवीयता असे कोणतेही भाव नसतात. या सर्व कारणांमुळे यंत्र हे केवळ यांत्रिक सांगकामे असल्यामुळे ते माणसांच्या जागी सर्वोत्तम पर्याय कधीच ठरू शकणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्र करू लागली तर? कल्पनाचित्र रेखाटायचं आहे तुम्हाला. उत्तर पाहूया. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्र करू लागलीत तर त्या सर्व कामात यांत्रिकता असेल, ज्यामध्ये केवळ दिलेल्या आदेशांचा वापर केलेला असेल. यंत्राने केलेल्या कामात मानवी भावनांची उणीव असेल. निव्वळ आदेश केलेली कामे यंत्र करू शकतील किंवा करू लागतील. त्यामुळे विपरीत परिस्थितीत प्रसंगावधान साधून घ्यावेचे निर्णय यंत्र करू शकणार नाहीत. यंत्र स्वतः विचार करू शकत नाहीत. या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्राने केली तर माणसांना काहीच काम राहणार नाही. बेरोजगारांची संख्या वाढेल. माणूस पूर्ण दिवस रिकामा बसून राहील. काम नसल्यामुळे हा माणूस वेगवेगळे अविचार करू लागेल आणि या अविचाराने माणसाच्या हातून विनाशात्मक कार्यच घडेल. सर्व कामे यंत्रच करत असल्यामुळे कालांतराने सर्व सत्ता यंत्रांच्याच हातात जाईल आणि मनुष्याला स्वतःलाच एक दिवस यंत्राच्या हातची कठपुतली बनावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा धडा इथे संपलेला आहे. धन्यवाद.